Students, in the previous video we have seen the structure of root hair and root tip showing the root zone. Okay, तर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं की हे जे रूट्स आहेत हे रूट हेअरच्या माध्यमातून वॉटर कसं ॲब्झॉर्ब करत असतात. ओके, तर आता आपण हे जे वॉटर असतं जे प्लांट्सच्या आजूबाजूला असतं किंवा सॉइल मध्ये असतं हे डिफरंट फॉर्म्स मध्ये असतं. ओके, तर हे जे वॉटर असतं जे प्लांट्स ॲब्झॉर्ब करू शकतात त्या जे रूटच्या आजूबाजूला असतात इट इज कॉल्ड ॲज अ rhizosphere. Okay, what is the rhizosphere? It is the plant absorb water from this rhizosphere. Rhizosphere म्हणजे काय? It is the micro environment surrounding the roots. म्हणजे जे आपण रूट हेअर्स पाहिले होते लास्ट व्हिडिओ मध्ये त्याच्या आजूबाजू जे सराउंडिंग असतं त्याला काय म्हटलं जातं? मायक्रो एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. Now this micro environment it is called as a rhizosphere, which is the surrounding the roots which is from the root hairs absorb the water. Okay, now this is called as a rhizosphere. Okay, आता ही जी प्लांट्स साठी सॉइल काय आहे? इट इज द मेन सोर्स फॉर द वॉटर फॉर द एब्झॉर्प्शन. ओके, प्लांट्स साठी मेन सोर्स काय आहे वॉटर एब्झॉर्प्शनचा? दॅट इज द सॉइल. आता हे जे वॉटर असतं सॉइल मध्ये हे डिफरंट फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं. ओके, वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये किंवा वेगवेगळ्या त्याला टाइप्स म्हटलं जातं. हे वेगवेगळ्या टाइप्स मध्ये हे जे वॉटर आहे हे सॉइल मध्ये प्रेझेंट असतं. तर हे सगळे ज्या टाइप्स मधून फक्त एकच असं असतं टाइप ज्याच्या जे वॉटर काय असतं ॲब्झॉर्ब करू शकतात प्लांट्स. ओके, सगळ्या टाइप्सचे किंवा सगळ्या फॉर्म्सचे वॉटर प्लांट ॲब्झॉर्ब करू शकत नाही. तर कोणते कोणते फॉर्म्स आहेत? दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर, देन हायड्रोस्कोपिक वॉटर, कंबाईन वॉटर अँड फोर्थ इट इज द कॅपिलरी वॉटर. ओके, तर ही सगळ्या टाइप्सचे वॉटर काय असतात सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर याच्यामधले सगळे जे वॉटर आहे हे सगळे जे वॉटर टाइप्स आहेत याच्यामधून फक्त एकच काय करत असतो ॲब्झॉर्ब केला जाऊ शकतो प्लांट्सच्या थ्रू. ओके, तर सगळ्यात पहिला पाहूया आपण दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर्स हे काय असतं? हे ग्रॅव्हिटीचा जो फोर्स असतो त्याच्यामुळे डीप सॉइल मध्ये पर्क्युलेट होतो म्हणजे आतमध्ये जातं सॉइलच्या आणि डीप आतमध्ये जाऊन जे आतमध्ये अंडरग्राउंड वॉटर मध्ये ते जातं आणि त्याच्यामुळे ग्रॅव्हिटीच्या फोर्स मध्ये हे जे वॉटर आहे हे पूर्ण सॉइलच्या आतमध्ये जातं आणि अंडरग्राउंड वॉटर हे होतं आणि हे डीप पर्क्युलेट होतं सॉइल मध्ये. त्याच्यामुळे हे जे वॉटर आहे इट इज नॉट अवेलेबल फॉर प्लांट्स टू ॲब्झॉर्ब. म्हणजे प्लांट्सला हे जे ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे हे वॉटर ॲब्झॉर्ब करू शकत नाही. ओके, दिस ग्रॅव्हिटेशनल वॉटर. Then next type that is the hygroscopic water. Now this hygroscopic water काय असतं? हे काय असतात की फाईन जे सॉइल पार्टिकल्स असतात ते जे पार्टिकल्स सॉइलचे जे पार्टिकल्स आहेत हे ॲब्झॉर्ब करतात वॉटर आणि त्याला धरून ठेवतात. दॅट इज द होल्ड करतात व्हेरी टाइटली. ओके, म्हणजे जे बारीक बारीक जे पार्टिकल्स असतात सॉइलचे ते काय करतात वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि ते होल्ड करून ठेवतात म्हणजे ते पकडून ठेवतात वॉटर आणि टाइटली पकडून ठेवतात सॉइल पार्टिकल्सच्या आजूबाजूला आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे रूट्स आहेत हे हायग्रोस्कोपिक वॉटर काय करू शकतात ॲब्झॉर्ब करू शकत नाही. म्हणजे अगेन हे हायग्रोस्कोपिक वॉटर प्लांट्स काय करू शकतात ॲब्झॉर्ब करू शकत नाही कारण की हे जे वॉटर आहे हे फाईन पार्टिकल्स जे आहेत फाईन म्हणजे अगदी बारीक बारीक जे सॉइलचे पार्टिकल्स आहेत त्याला फाईन सॉइल पार्टिकल्स म्हटलं जातं. ते वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि ते होल्ड करून ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं की हे जे रूट्स आहेत प्लांट्सचे हे ॲब्झॉर्ब वॉटर करू शकत नाही. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ हायग्रोस्कोपिक वॉटर. देन थर्ड टाइप दॅट इज द कंबाइंड वॉटर. ओके, तर कंबाइंड वॉटर कोणाला म्हणू की हे काय असतात हायड्रेटेड ऑक्साइड्स असतात ऑफ द सिलिकॉन किंवा ॲल्युमिनियमचे आणि त्यांच्यामुळे काय होतात की जे मेटल्स आणि नॉन मेटल्स सोबत हे वॉटर कंबाईन होतं आणि त्यांना काय म्हटलं जातं हायड्रेटेड ऑक्साइड्स म्हटलं जातं आणि त्या वॉटरलाच काय म्हटलं जातं कंबाईन वॉटर म्हटलं जातं. कंबाईन वॉटर का म्हटलं जातं त्याला? कारण की हे सिलिकॉन ॲल्युमिनियम जे मेटल्स आहेत किंवा नॉन मेटल्स आहेत त्यांच्यासोबत त्यांचं फॉर्मेशन होतं त्या वॉटरचं कॉम्बिनेशन होतं आणि हायड्रेटेड ऑक्साइड्स ते तयार होतात त्यालाच काय म्हटलं जातं कंबाइंड वॉटर म्हटलं जातं आणि इट इज ऑल्सो नॉट अवेलेबल फॉर द ॲब्झॉर्प्शन आणि हे सुद्धा
हे वॉटर सुद्धा दॅट इज द कंबाईंड वॉटर सुद्धा काय आहे अवेलेबल नसतं प्लांटसाठी फॉर द एब्झॉर्प्शन, म्हणजे हे वॉटर सुद्धा प्लांट एब्झॉर्ब करू शकत नाही. ओके, देन लास्टली आहे दॅट इज द कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय की कॅपिलरी वॉटर मध्ये काय दिसतं आपल्याला की जे सॉइल पार्टिकल्स असतात, ओके, सॉइल पार्टिकल्स असतात, या सॉइल पार्टिकल्सच्या पोर्स म्हणजे काय की असं जी गॅप असते या गॅप मध्ये हे जे वॉटर आहे हे वॉटर प्रेझेंट असतं टू द नेबरिंग सॉइल पार्टिकल. म्हणजे या नेबरिंग सॉइल पार्टिकलच्या या दोन पार्टिकलच्या मधात आपल्याला काय दिसतं हे वॉटर हेल्ड केलेलं असतं सम अमाऊंट ऑफ वॉटर. आणि हे जे पार्टिकल आहे हे पार्टिकल काय असतं हे पार्टिकल हे जे रूट हेअर्स आहेत हे ऍब्झॉर्ब करू शकतात दिस वॉटर. ओके, हे जे रूट हेअर्स आहेत, ओके, हा जो रूट आहे या रूट मधला हा जो रूट हेअर आहे हे सॉइल पार्टिकल्स मधलं जे वॉटर आहे हे सॉइल पार्टिकल्स ज्याला कॅपिलरी वॉटर म्हटलं जातं, हे कॅपिलरी वॉटर हे वॉटर काय करू शकतात हे प्लांट्स ऍब्झॉर्ब करू शकतात बाय द ऍक्शन ऑफ द कॅपिलॅरिटी और ऍक्शन ऑफ द कॅपिलरी ऍक्शन. याच्यामुळे हे काय करू शकतात हे जे कॅपिलरी वॉटर हे रूट हेअर्स काय करू शकतात ऍब्झॉर्ब करू शकतात. कारण की हे कुठे असतात हे जे सॉइल पार्टिकल्स आहेत, ओके, हे सॉइल पार्टिकल्स आहेत, या सॉइल पार्टिकल्सच्या मधात हे वॉटर असतं, सम अमाऊंट ऑफ वॉटर असतं. आणि हे वॉटर जे आहे हे वॉटर हे रूट हेअर्स काय करू शकतात ऍब्झॉर्ब करू शकतात बाय द ऍक्शन ऑफ द कॅपिलरी ऍक्शन. ओके, थँक्यू.